करते ताई सुरू. कॅमेरा ऑन होत नाही का ताई? हॅलो हॅलो, हा, तुमचा कॅमेरा ऑन आवाज आहे. येत नाही? तुमचा तुमचा कॅमेरा ऑन आहे. आहे ना? हो हो. हा, चालेल. हम्म, घेते ताई. हा. हो हो. हम्म. पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायण स्वयं व्यासेन ग्रंथिता पुराण मुनीना मध्ये महाभारतम अद्वैतामृतवर्षिणी भगवती मष्टादशादायिनी मम त्वामुसन्धामि भगवद्गीते बोधयिष्यम् नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलारविन्दाय पत्रनेत्रम् येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न परिजाताय स्तोत्र वक्त्रे पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदेहे नमः सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुहृदिभोक्ता दुग्ध गीतामृतमहत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहिनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामा कर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोर्तिखान खलु पांडवे हरण नदी कैवर्तुक केशवः पराशरे वच्च सरोज मंगल गीतार्थ गंधोत्कटम नानाख्यान केसर हरिकथा संबोधना बोधितम लोके सज्जन सटपदरहरः पेपीयमान मुदा भूयाद्वारत पंकज कलिमल रंडवसी न श्रेयसे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयेते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवम् हे ब्रह्मा वरुणे मरुतः स्तुति वंदिनी दिवेस्तव्यः वेदे सांगपतक्रो मोपनिषेदे गारयन्ति सामगः ध्यानवस्थितगतेन सा पश्यन्ति योगिनो यशान्तनो विन्दु सुरारुगना देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. काही सुरू करू आता वाचायला हो ताई? हो 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 हा, बरं. सगळं ओके ना? दिसतंय ना सगळं? हो हो. गगनाचे निवाडपणे नाकळे त्रिभुवनीच्याही त्रिभुवनाचे वारी अनु बेटाळे ययाचे वाफा आगी जळे कैसे धडाडी तसे कित्येक हृदयमान मुखे जणू काही महा काळाबरोबर पैजेने लढत आहेत आणि त्यांनी आपल्या मोठेपणाने आकाशाला देखील ठेंगणे केले आहे. गगनाचे वाढपणे नाकळे त्रिभुवनाची वार्याने वेटोळ ययाचने अंगी जळे कैसे धडाडी तसे. तसेच ही मुखे एकसारखी एक नाही. या मुखावर रंगारंगाचा भेद आहे. फार काय प्रलयाच्या वेळी अग्नी देखील याची सावळी मिळवतो. जयाची अंगची दीप्ती एवढी जे त्रिलोके की जे राखोडी की तयाई तोंडे आणि तोंडी दात दाडा. जणू काही वाऱ्याला धनुर्वाद चढलेला असावा, समुद्र महापुरात पडावा, अशा विषाद निवडण्याचा नाश करणारा प्रवृत्त व्हावा. हळाहळ अंगी पियाले नवल मरण मारा प्रवर्तले तैसे सहार तेजा या झाले वदन देखा. परंतु ही मुखे किती मोठी आहेत म्हणाल तर आकाश तुटून पडल्यावर जशी आकाशाला खिंड पडून राहते ना तरी ना परी कोणी माने विशाळ ताई, जैसा एक तुझे एक अंतराळ. एक एक ओवी सुटायला लागली मध्ये.
असं असं का? बरोबर. हा हा हा. परी हो, परी कोणे माने विशाळ, जैसे तुटलिय अंतराळ, आकाशाशी कवळ पडून ठेले. परंतु ही मुखे किती मोठी आहेत म्हणाल तर आकाशात तुटून पडल्यावर जरी आकाशाला खिंड पडून राहते ना, तरी काखे सुनी वसुंधरी, जय हिरण्यक्षू रिगाला विवरी, तै उघडले हटकेश्वरी, जेवी पाताळ किंवा पृथ्वी आपल्या बगलेत घेऊन जेव्हा हिरण्यक्ष दैत्य पाताळाला जावयास निघाला, त्यावेळी हटकेश्वराने जसे पाताळाचे विवर उघडले तैसा वक्त्राचा विकासू, माझी जीवाचा आगळीचे आवेशू, विश्व न पुरे म्हणून घासू, न भरीची कोडे. तसा मुखाचा विशाल विस्तार होता, त्यामध्ये जिभेचा आवेश फारच मोठा व आगळा होता, त्याच्या घासास विश्व देखील पुरे पडणार नाही, म्हणून दैव कौतुकाने देखील एक घास खात नव्हता. आणि पाताळ व्याळाची या फुतकारी, गरळ ज्वाळा लागती अंबरी, तैसे पसरल्या वतन जरी माझी हे जीवा. आणि पाताळातील मोठ्या सर्पाच्या फुतकाराने विषाच्या ज्वाला जशा आकाशापर्यंत पोहोचतात, त्याप्रमाणे पसरलेल्या मुखर दरीमध्ये जीवा भासत आहे. काढून विजूची झुंबाडे, जैसे पन्नासली गगनाची हुडे, जैसे आवळावून आकडे धगधगीत धाडाचे. प्रलय काळाच्या विजाचे समुदाय एकत्र करून जसे गगनाचे किडे सजवाय, त्याप्रमाणे ओटाबाहेर तीक्ष्ण अशा दातांची टोके शोभत आहे. ताई, ओ ताई. हा बोलत आहे. आवाज, मी तेच म्हणलं, आवाज येत दिसत नाही का मी? हा तुमचं म्यूट हॅलो. झालंय. हा. असं, बरं, एक मिनिट. हा, आता हो दिसतंय. हळूनी वाचा ताई, हळूनी हो, वाचा. वाचते वाचते. हा, घाई नाही आपल्याला, आणि समजलं पाहिजे सर्वांना. बरोबर. हम्म. काढूनी प्रळया विजूची जुबाडे, जैसे पन्नासली गगनाचे हुडे, जैसे आवळावरी आकडे धग धगित. प्रलय काळाच्या विजांचे समुदाय एकत्र करून जसे 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 गगनाचे किल्ले सजवावे, त्याप्रमाणे ओटाबाहेर तीक्ष्ण अशा दातांची टोके शोभत आहेत. आणि ललाटपटाची खोळे, कैसे भयाते भेडविताती डोळे, होका जे महामृत्यूचे उमाळे, कडवसा राहिले. आणि कपाळाच्या भागातील खळग्यात भयाला भेडसावणारे डोळे दिसत असून हे महामृत्यूचे प्रभाव अंधारात दडून बसल्यासारखे दिसत आहेत. ऐसे वावणी भयाचे बोज, एक काय नुपजो पाहतेशी काज, ते निनुपरी मज मरण भय झाले. अशी महाभयाची आवड ठेवून या रणांगणात तू कोणती कार्यसिद्धी करत आहेस ते काहीच कळत नाही, परंतु मला तुझे हे रूप पाहून मरणाची भीती निर्माण झाली आहे. देवा विश्वरूप पाहावयाचे डोहाळे, केले तिथे तिथे पावलो प्रतिफळे, बापा देखलासी आता डोळे, निजवावे तैसे निवाले. हे देवा, मला विश्वरूप दर्शनाचे डोहाळे झाले होते, त्या इच्छेप्रमाणे फळही प्राप्त झाले. तुझे विश्वरूप डोळ्याने पाहिले बापा, माझे डोळे जितके शांत व्हावे त्याप्रमाणे ते झाले आहेत. अहो देहो पार्थिव किर जाये, येयाची काकुळती कवना आहे, परी आता चैतन्य आहे विपाये, वाचे तीन वाचे. देवा, शरीर हे मातीचे बनले असल्यामुळे केव्हा तरी जाणारच, त्याची चिंता कोणाला आहे, परंतु माझे चैतन्य राहील की नाही असे मला वाटू लागले आहे. एरवी भयास्तो अंग कापे, नावेक आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धी ही वासिपे, अभिमानू विसरीजे. एरवी भयाने अंग कापत आहे आणि तेच भय अधिक वाढले की मनाला ताप होतो, बुद्धी दचकते, अभिमानाचा विसर पडतो. परी तुलाही वेगळा, जो केवळ आनंदे कळा, तया अंतरात्मा ही निश्चळा, शियारी आली. परंतु
या सर्वांहून वेगळा जो अंतरात्मा, जो आनंदाचा अंश आहे, त्यालाही भीतीने जणू काही शहारे आलेत असे वाटू लागले आहे. बाप साक्षात्काराचा वेदू, कैसा देशदडी केला बोधू, हा गुरु शिष्य संबंध पाये नांदे. काय आश्चर्य, मला या ईश्वरूप दर्शनाचा छंद लागला होता. त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडीस लागले. जगामध्ये अशा प्रकारचा गुरु शिष्य संबंध कदाचित नांदत असेल. देवा तुझ्या हे दर्शनी जय वैकल्प उपजिले आहे अंतकरणी, ते सावऱ्या लागुनी गवसनी. देवा आपल्या विश्वरूप दर्शनाने माझ्या अंतकरणाला विफलता निर्माण झाली आहे. माझ्या अंतकरणाला सावरण्यासाठी त्याला मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तव माझे नामे धैर्य हरपले, की तयारी स्वरूप दर्शन झाले. हे असो परी मज भले आतुडले. माझ्या मना शरीरातली धैर्य अगदी नाहीसे झाले आहे. अशा अवस्थेत हे विश्वरूप डोळ्यांनी पाहिले. हे देवा, तुम्ही मला गीतेच्या उद्देशामध्ये गुरफून टाकले आहे. जीव विसांबयाच्या चाडा, सैंग धावा धावी करीतसे बापुडा, परी सोय ही कवने कडा न लाभे. जीव हा विश्रांती घेण्याच्या इच्छेने धाव करीत आहे, परंतु त्याला या विराट विश्वरूप दर्शनामुळे कुठेही विश्रांतीसाठी आश्रय मिळत नाही. ऐसे विश्वरूपाचे महामारी जीवित्व गेले आहे चराचरी, जिन बोले तरी काय करी कैसे निराहे. अशा या विराट विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीव गेला आहे. महाराज, हे बोलू नये तर काय करावे, आम्ही जगावे तरी कसे. दृष्टाकारानिचे मुखानी, दुष्टवैव कालानल सन्निवानी, दिशोन जाणे लभेची चर्म प्रसिद्ध देवेश जगनिवास. आपली विक्राळ दाडाची प्रलयासारखे प्रलज्जित मुखे पाहून मला दिशाही समजत नाही आणि सुखही लाभत नाही. म्हणून हे देवादी देवा जगन्निवासा, तू माझ्यावर प्रसन्न हो. पै अखंड डोळ्यापुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैसे तुझी मुखे वितळे पसरली देखे. ज्याप्रमाणे महाभयाचे मोठे भांडे फुटावे, त्याप्रमाणे तुझी विशाल अकरा विक्राळ मुखे पसरलेली दिसतात. असो दात दाड्यांची दाटी न झाकावे या दोहो ओठी, सैंग शस्त्राची दाटी कांती लागली जैसा. त्याला प्रलयकाळाच्या शस्त्राची दाट कुंपणे जशी लांबच्या लांब लावलेली असावी, त्याप्रमाणे तुझ्या दात आणि दाडांची गर्दी झाली आहे आणि दोन्ही ओठांनी देखील ती झाकली जात नाहीत. जैसे तक्षका विष भरले, कोका जैसे काळात्री भूत संचरले, की अग्नेयास्त्र पराजिले वज्राग्नी जैसे. तक्षक हा पूर्ण विषारी असून त्याच्या तोंडात जसे विष भरावे अथवा काळ रात्री पिशाच्याचा जसा संचार व्हावा, अथवा वज्राग्नी दाहक असून देखील त्याने आणखी अग्नी रूप धारण करावे. तैसी तुझी वक्त्रे प्रचंडे, वरी आवेश हा बाहेरी ओसंडे, आले मरण रसाचे लोंडे आम्हावरी. त्याप्रमाणे तुमची तोंडे अति विशाल असून त्यातून आवेश बाहेर प्रगट होत आहे, त्यामुळे आमच्यावर मरण रूपी रसाचे लोंडेच वाहत आहेत काय असे वाटते. सहारा समयचा चंडानळू आणि महाकल्पात प्रयाणळू, या दोही जे होय मिळू ते काय एक न कळे जळे. सृष्टीच्या सहराच्या वेळी निर्माण झालेल्या प्रलयाग्नी आणि सोसाट्याचा वारा हे एकत्र आले तर काय जळणार नाही. जैसी सहारके तुझी मुखे, देखे मी दुरुका महापारुके, आता बोललो मी दिशान देखे आपण पेनेने. त्याप्रमाणे तुझी सहारक अशी प्रचंड मुखे पाहून माझे धैर्य नाहीसे झाले आहे. मला दिशाही समजेनात. एवढेच काय, मी कोण आहे याची स्वतःला जाणीव राहिली नाही. मोठके विश्वरूप डोळा देखिले, आणि सुखाचे अवर्षण पडिले, आता जापाने आपुले अस्ताव्यस्त. हे तुमचे विश्वरूप
मी डोळ्यांनी पाहिले तो सुखाचा दुष्काळ झाला, म्हणून तुमचे हे अपाट विश्वरूप आता आवरून घे. ऐसे करीशी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी, कामे म्हणे आता वेकळ वाचावी जी प्राणी, या स्वरूप प्रलयापासून. तू असे करशील हे मला माहित असते तर ही गोष्ट मला सांगा असं मी म्हटलेच नसते. आता मात्र या स्वरूप प्रलयापासून माझे प्राण वाचव. जरी तू गोसाई आमुचा अनंता, तरी सुई ओढण माझ्या जीविता, सांडवी पसारा हा मागुता महामारीचा. हे अनंता, तू आमचा स्वामी आहेस, आता माझ्या जीविताच्या आडकृपेची ढाल धरू आणि हा विश्वस्वरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवून घे. ऐके सकळ देवाची परदेवते, स्वा चैतन्य गा विश्व वसते, ते विसरला सीत हे उपरते सहारू आदरिले. हे देवादी देवा, तुझ्या चैतन्याच्या आधारे सर्व विश्व वसले आहे, हे तू विसरलास काय? उलट तू विश्वाचा संसार करण्याचे कार्य आरंभिले आहेस. म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया, सहरी आपली माया, काळी माते महाभया पासोनिया. म्हणून हे देवराया, आता त्वरित प्रसन्न हो आणि आपल्या विशाल माया शक्तीला आवरून घे आणि मला या महाभयापासून बाहेर काढ. हा ठायेवरी पुढत पुढती तुते, म्हणजे भुवा काकुळती, ऐसा मी विश्वमूर्ती भेड का झालो. मी दीनपणे एवढा वेळ काकुळतीला येऊन तुझी विनवणी करत आहे, कारण मला या विराट विश्व स्वरूपाची भीती वाटत आहे. जे अमरावतीचे आले धाडा, तैम्या एकुलूने केला ओळला, जो मी काळाची हा तोंडा वासुकीन धरी. अमरावतीवर ज्यावेळी दैत्यांनी आक्रमण केले त्यावेळी एकट्याने मी ते परतून लावले. साक्षात काळाला देखील मी न भिणारा आहे. परितया तुल नव्हे हे देवा, इथ मृत्यू सही करून चढावा, तुवा आमुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेशी. परंतु हे विश्वरूप दर्शन काही त्यातील प्रकार नाही. या ठिकाणी मृत्यूवर देखील ताण करून संपूर्ण विश्वास आमचा ग्रास व्हावा असा हा भयंकर प्रसंग आहे. कैसा नव्हता प्रळयाचा वेळू, हो का तुझी मिनुनासी काळू, बापुड हा त्रिभुवन निगळू अल्पायुषी झाला. प्रलयाची वेळ नसताना देखील तू मध्येच कसा काळाला प्राप्त झालास, त्यामुळे हा बापुडा त्रिभुवन गोड आपल्या विषयी झाला आहे असे वाटते. असा हा भाग्य विपरीता, विघ्ने उठले शांती करिता, कटकटा विश्व गेले आता तू लागल्यास ग्रासू. अहो हे काय विपरीत देव, विश्वरूप दर्शनाने शांती प्राप्त व्हावी म्हणून मी प्रयत्न केला, पण अकस्मात विघ्नच प्राप्त झाले. आता मात्र सारे विश्व बुडू लागले आहे, कारण त्याला तू ग्रासू लागला आहेस. हे नव्हे मा रोकडे, सैंद पसरुनिया तोंडे, कवळितासी चहूकडे सैन्य ये. आपण आपली अनेक विशाल मुखे पसरून या सर्व सैन्याला चहूकडून गिळू लागला आहेस, हे मला प्रत्यक्ष दिसत नाही का? अमी चित्वा धृतराष्ट्रस्य पुत्र सर्वे सहेवा पुमनिलाप संगेर, भीष्म द्रोण सूत पुत्रस्तथास सहास्मी दैरपि योध मुख्ये. तसेच राजाच्या समुदायात धृतराष्ट्राचे सर्व पुत्र आणि पितामह भीष्म द्रोणाचार्य तसेच कर्ण आमच्या पक्षातील प्रमुख योद्ध्यासह सर्व आपल्या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. नो हे ती हे कौरव कुळीचे वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमर, हे गेले गेले सहपरिवार तुझ्या वदनी. हे कौरवाच्या कुळातील वीर नेत्रहीन धृतराष्ट्राचे पुत्र नाहीत का देवा? तुझ्या प्रचंड मुखामध्ये हे सर्व परिवारासह पाहता पाहता गेले, आणि जे याचेनी सावाळे आले देशोदेशीचे राये, तयाचे सांगावया जाळून लाहे ऐसे सरकटी हासी. कौरवांना सहाय्य करण्यासाठी जे देशोदेशीचे राजे आले, त्यांच्या मृत्यूची वार्ता त्यांच्या घरी जाऊन सांगण्यासाठी
कोणी उरणार नाही असा तू सर्वांचा सरसंघ ग्रास करीत आहेस. मद मुखाची या संगठा घेता हासी घटघटा हरणी नहन थाटा देतसी मिठी. गंडस्थळाच्या ठिकाणी मत असणाऱ्या हत्तीचा समुदाय तू गटगटा गिळत आहेस. युद्धभूमीवर पसरलेल्या सैन्याला त्रासण्यासाठी तू त्यांना मिठी देत आहेस. जत्रावरी चिल मार पदातीचे मोगर मुखात भार हरपती मोठमोठ्या गाड्यावरून मारा करणाऱ्या तोफा व सैनिक पायाने चालणारे पायदळ यांच्या झुंडी तुझ्या विशाल मुखात नाहीशा होत आहेत. वृत्तांतांची या जावळी जे एकची विश्वात एक गिळी ती कोटीवरी सगळी गिळताशी शस्त्रे. जी शस्त्रे यमाची भावंडे आहेत आणि ज्या शस्त्रापैकी एकच शस्त्र सर्व विश्वाला गिळून टाकेल अशा कोटावरी शस्त्रे तू गिळत आहेस. चतुरंगा परिवारा सजोडनिया रवरा दातन लाविशी ना परमेश्वरा कैसा तुष्टलासी बरवा. हत्ती घोडे पायदळ आणि रथ अशा चतुरंग सेनेचा परिवार आणि घोडे जोडलेले मोठमोठाले रथ यांना दात देखील न लावता तू अगदी सहजपणे गिळत आहेस. या सर्वांना गिळून कसं चालेल संतुष्ट झाला आहेस. हा रंगा भीष्म ऐसा कवनु सत्य शौर्य निपुणू तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासीलासी कटकटा. भीष्माचार्यासारख्या सत्य आणि शौर्य यांच्यामध्ये निपुण दुसरा कोण आहे. त्यांना आणि द्रोणाचार्य ब्राह्मण यांनाही तू गिळून टाकली आहेस. असा सहस्रकाराचा कुमरू याचे गेला गेला कर्णविरू आणि आमुची आघाव्याचा केरू खेळीला देखे. सूर्याचा पुत्र वीर कर्ण हा देखील तुझ्या विशाल मुखामध्ये गेला आणि आमच्याकडील योद्धांना तर हे झाडून टाकल्यासारखे तू झाडून टाकले आहेस. कटकटा दातया कैसे झाले अनुग्रह मिया पार्थुनी जगा बापुड्या आणि मरणा. विश्व निर्माण करणाऱ्या विधात्या भगवंताने अनुग्रह केला खरा, पण त्यामुळे काय झाले ते पहा. विश्वरूप दर्शनाची मी प्रार्थना केली परंतु संपूर्ण ईश्वरच मी मरण आणले. एक दोनच राहिलेत ताई. हा तेवढे घेऊन टाकू 408 पर्यंत. आवाज तुमचा गेलाय. सुशीला ताई तुमचा आवाज गेलाय. हँड रेस होऊ शकतो का बघा. मला अनम्यूटची हे केलीये. अनम्यूट करा, अनम्यूट करून घ्या. हा जमलं. हो 408 पर्यंत घेऊया. हा हो 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 चला. पूर्वी अमृतरी हाता आले परी देव नसतेची उगले मग काळ कुठ उठविले शेवटी जैसे. परंतु ते काळकूट निर्मितीचा प्रकार एका दृष्टीने फारच कमी होता. त्याचे निराकरण करण्यासारखे होते. तसेच त्यावेळी भगवान शंकराने ते संकटही दूर केले. परी ते एक बगी थोडे केल्या प्रतिकारा मजिवळे आणि ते अवसरेचे साकडे निस्तारविले शंभू. परंतु ते काळकूट निर्मितीचा प्रकार एका दृष्टीने फारच कमी होता आणि त्याचे निराकरण करण्यासारखे होते. तसेच त्यावेळी भगवान शंकराने ते संकट दूर केले. आता हा जळता वारा के वेटाळे कोण हे विषा भरले गगन गिळे महाकाळी सिद्धी खेळे आगवत असे. परंतु या ठिकाणच्या विश्वरूपाचा जळता वारा कोण बरे आवरू शकेल.
विषाने भरलेले विशाल आकाश कोण बरे देऊ शकेल? महाकाळाबरोबर कोण बरे झुंज घेऊ शकेल? हे अत्यंत अवघड कार्य कोण बरे करू शकेल? ऐसा अर्जुन दुःखेशिन तू, शोचित असे ज्वान तू, परिण देखे तो प्रस्तुत तू अभिप्राय देवाचा. याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी झाला होता आणि अंतःकरणात शोक करत होता. परंतु विश्वरूप दाखविण्याच्या देवाचा संप्रत काय अभिप्राय आहे हे त्याला कळत नव्हते. जे मी मारिता हे कौरव मरते, ऐसे मी वेंटाळीला होता मोहे बहुते, ते फेडायला लागी अनंते हे दाखविले. कारण मी अर्जुन मारणार आहे आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे आहे, अशा प्रकारच्या मोहाने त्यांचे अंतःकरण व्यापून गेले होते. अरे कोणी परंतु देवाचा अभिप्राय अर्जुनाला कळत नव्हता, म्हणून तो व्यर्थ दुःखाने व्याकुळ होत होता आणि नसलेले भय निष्कारण वाढवित होता. परंतु परी वायाच्या व्याकुळता तेन चोजवीच पंडुसुता, मग आहा कंपू नव्हता वाढवित असे. परंतु देवाचा हा अभिप्राय अर्जुनाला कळत नव्हता, म्हणून जे व्यर्थ दुःखाने व्याकुळ होत होता आणि नसलेले भय निष्कारण वाढवित होता. वक्त्राणी ते तो मारना विशंती, दृष्टा कारालानी भयंकानी, केची द्विलग्ना दश हो सुदृशंती. हा ताई थांबते हा, आता पसायदान घेते. हो. आता विश्वात्मके देवे, येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जो वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्प तुमचे आरव, चेतन चिंतामणीचे गाव, बोलते अर्णव पियुषाचे, चंद्रमजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्वमुखी, पूर्ण होऊन तीही लोकी, भजिजो आदि पुरुष पुरुखी अखंडित, आणि ग्रंथको जीवे विशेषी लोके ये, दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी, येत म्हणे विश्वशरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देव सुखी झाला, येणे वरे ज्ञान देव सुखी झाला, येणे वरे ज्ञान देव सुखी झाला. ज्ञानेश्वर. हा ताई. हो ताई, छान छान ताई. हा. वा, नमस्कार ताई. छानच वाचन झालं. होती आणि काय चष्म्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडस माझ्या मध्ये एक दोन ओळी सुटल्या, माझ्या लक्षात आलं. नाही ठीक आहे, हा हरकत नाही. नाही, असू द्या, काही हरकत नाही. हा पहा, म्हणजे आजच्या जर का आपण ओव्या पाहिल्यात तर अर्जुनाच्या मनातले जे काही भाव आहेत ते किती अचंबित करणारे आहेत ते विश्वरूप पाहिल्यावर असंच ते वर्णन आहे. म्हणजे प्रलय काळापासून मनाच्या त्या भाव अवस्थेचं, म्हणजे भय असेल किंवा म्हणजे मला त्यातल्या ज्या काही ओळी फार आवडल्या त्या थोडक्यात अशा मांडू मी इच्छितो, कारण अशा खूप साऱ्या आहेत की ज्या खूपच सुंदर आहेत. पण पहा, एका ओळीत माऊली काय सांगतात अर्जुनाच्या मनातले भाव, की हे परमेश्वरा, आपला गुरु शिष्य संबंध पहा असा कसा आहे की माझ्या मनात तुझं विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली, पण ज्या क्षणी मी ते विश्वरूप पाहिलं, त्याचं अकराळ विकराळ स्वरूप पाहिलं, त्या क्षणी माझ्या मनातील, माझ्या बुद्धीतील सर्व ज्ञानच लोपून गेलं. म्हणजे मी भयचित झालो. म्हणजे आपण आणि आपला असा कसा गुरु शिष्य संबंध आला की
म्हणजे आपण इतर म्हणजे जगामध्ये गुरुपाशी कशासाठी जातो, तर ज्ञान मिळवण्यासाठी जातो. आपला अंधकार न्यायचा व्हावा यासाठी जातो. पण अर्जुन हा असा शिष्य आहे की ज्याच्या मनात काय इच्छा उद्भवली की विश्वरूप पाहावं, बरोबर, आणि गेला तो गेलाच, विश्वरूप पाहिला आणि सर्व ज्ञानाचं म्हणजे इतका भयचकित झाला की ज्ञानच सुद्धा लोपून गेलं. म्हणजे जिथे जे मिळायला हवं तिथं ते लोपून पडलं. म्हणजे किती सुंदर वर्णन, म्हणजे काव्यात्मक दृष्टिकोनातनं जरी आपण पाहिलं तरी फार सुंदर वर्णन मनोभावाचं माऊली करतात. म्हणजे तसंच जर का आपण सर्व त्यांची ती वर्णन आपण ऐकलीत तर हे आपल्याला कळायला लागतं की बाबा म्हणजे माऊली कित्येक वेगवेगळ्या उदाहरणातून, कित्येक वेगवेगळ्या संदर्भातून ती गोष्ट समजून सांगतात. म्हणजे भीतीचं वर्णन किती सुरेख केलंय पहा. म्हणजे तक्षक हा नाग विषारीच आहे, पण त्या विषारी नागाच्या मुखात अजून विष भरलं तर काय होईल? किंवा अमावस्येच्या रात्री जो भीतीदायक अशीच आहे, त्या रात्रीत त्या गडद अंधारात मी फिरतो आहे आणि त्यातच पिशाच सुटावीत आणि मग अजून भीती किती वाढावी. म्हणजे भयाचं वर्णन देखील किती सुंदर पद्धतीने माऊलींनी करून उभं केलंय. म्हणजे जे चित्र उभं करण्याचं काम जे आहे किंवा जे आपल्या पुढं त्या प्रसंगाचं याची देही याची डोळा असं जे वर्णन उभं करण्याचं काम आहे, हे म्हणजे माऊलींच्या प्रतिभेचं अलौकिक असं दर्शनच आहे. म्हणजे आपल्या भाग्यात ते विश्वरूप नसलं तरी त्या शब्दांच्या रूपाने ते विश्वरूप पाहण्याची क्षमता आपल्याला माऊलींमुळे किंवा किंवा ती शक्यता आपल्याला शक्य झाली माऊलींच्या शब्दांमुळे. म्हणजे प्रलयाचं वर्णन कसं असतं, म्हणजे प्रलय आपल्याला म्हणजे कसं काळ अनंत आहे आणि काळाच्या अनंत काळामध्ये प्रलय कधीतरी एकदा होईल, पण तो पाहण्याचा आपल्या भाग्यात असेलच असं नाही, पण त्या प्रलयाचं वर्णन देखील सुंदर प्रकारे केलेलं आहे. म्हणजे ते कसं असेल, काय घडेल, बरोबर. आणि फार त्याच्यापेक्षा सुंदर उदाहरण असं आहे की हे परमेश्वरा, तुम्ही चैतन्य स्वरूप आहात, तुमच्या ठिकाणी सर्व विश्व वसलेलं आहे, परंतु मी या विश्वदर्शनात काय पाहतो असं की तुमच्याच ठाई सर्व उलट संवार चाललेला मला दिसतो आहे. म्हणजे ज्या ठिकाणी विश्वाची निर्मिती व्हायला होते त्याच ठिकाणी त्याचा संहार होताना मी पाहतो आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे परमेश्वराचं रूप सांगणं हे रहस्य फार सुंदर आहे. म्हणजे याच्यावर सर्वांनी विचार करा असा आहे की ते रहस्य असं आहे की ईश्वर हा सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. म्हणजे असं म्हटलं की आकाशरूपी वस्त्राचं, आकाशाचं वस्त्र केलं तर त्या वस्त्राच्यातून परमेश्वर सुद्धा गाळून जाईल, इतका तो सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. आणि दुसऱ्या बाजूला इतका तो मोठा आहे की म्हणजे इतकं विश्व विराट रूप आहे की त्याचा आदी पण नाही आणि अंत पण नाही. पण तो कुठे सुरू झाला हेच कळत नाही, कुठे संपतो हेही कळत नाही. म्हणजे दोन टोकाच्या भूमिका आहेत या आणि त्या दोन टोकाच्या भूमिकाचं रहस्य कळणं खूप गरजेचं आहे या अध्यायात, असं मला नेहमी वाटतं. किंवा अर्जुनाचा जो भाव आहे की मी दुर्योधनाला किंवा इतर कौरवांना कसा मारणार, पण ते तर म्हणजे आधीच तुमच्या मुखामध्ये मृत्यूशयेला पोचलेले आहेत असंच दिसतं आहे. आणि जे काही भय त्याच्यामुळे किंवा अनेक जे काही भाव उत्पन्न झालेले आहेत, भय आहे, आश्चर्य आहे, रोमांच आहे, असे सर्व भाव त्या अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न होतात. म्हणजे इतकं सुंदर वर्णन आपल्याला आज वाचायला म्हणजे समजलं. मी आज जय रामकृष्ण हरी एवढंच मी माझे फक्त माझ्या मनातले भाव सांगितले. आणि हा भाव मात्र नक्की समजून घ्या की ईश्वर सूक्ष्मातिसूक्ष्म पण आहे आणि अति विशाल पण आहे. बरं, म्हणजे सगुण पण आहे, निर्गुण पण आहे, बरोबर. आणि तो कसा आहे हे समजणं हे हे मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे.
म्हणजे मानवी बुद्धीमध्ये ते येईलच याची शक्यताच नाही. असं असं चाल, अजून कोणाला काही सांगायचं असेल तर नक्की सांगा ताई. अजून कोणी बोलणार आहे यावर? हा, दादा, मी हे टॉपिक सोडून 2 शब्द बोलते फक्त. सुशीला गीते. हा, बोला ते. ताई, तुम्ही आम्हाला गुरुप्रमाणे भेटलात आणि आम्हाला हा रस्ता दाखवला. आम्ही म्हणजे कसे सांसारिक मोहामध्ये अडकलेले, याच्यातून वेळ काढतो आणि आम्ही 3 ची अशी वाट पाहतोय की 3 कधी वाजते आणि आम्ही कधी बसू आणि आम्ही कधी ऐकू, एवढी आम्हाला गोडी लागली आहे. तसे माझ्या घरामध्ये माझे वडील रामायणचार्य होते, सांगत होते, पण ईश्वरी कृपेने 1 वर्ष झालं ते गेलेले आहेत. त्यांच्या जागेवर आम्हाला पुष्कळ वेळेस त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही ऐका, हे करा, तुम्ही ऐका. पण त्यावेळेस कसं होतं, आम्ही मोहामध्ये अडकलेलो होते. मोहाचे बंदपाश आम्हाला अडकलेले होते ताई, त्याच्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही. पण आज तुमच्या रूपाने आम्हाला गुरु, दादाच्या रूपाने गुरु, ताई तुमच्या रूपाने गुरु आम्हाला भेटले आणि आम्हाला हे रस्ता दाखवला. पण तुम्ही आमची करंगळी धरून आम्हाला रस्त्यावर चालवत आहेत, हे फार मोठं काम आहे. आणि हे समुद्रापेक्षाही मोठे. किती जरी मधले शिंपले वेसले, अगर काही मोती वेसले तरी काही वेसायला भेटणार नाही. पण तुमच्या मनामध्ये हे यावं, तुम्ही ऑनलाईन ज्ञानेश्वरी सुरू करावी, हे काही फार लहान काम नाही ताई, हे फार मोठं काम आहे. आणि आमच्यासारख्या माणसांना वेळ देऊन चुका झाल्या आम्ही तर फक्त तुम्ही आम्हाला निमित्त मात्र आहोत, बाकी काहीच नाहीये. ईश्वर नाही कृपा आहे, नाही बाकी तसं काहीच नाही नाही. काही सांगून तुम्ही आम्हाला तो रस्ता दाखवताय, हे आम्ही तुमचे का नाही अनंत उपकार बी समजू आणि तुमची इथूनच आम्ही म्हणजे माऊलीचे खरं दर्शन घेऊ. खरं सांगायचं तर मी माझ्यासाठी म्हणून केलंय, असं कुठलंही हे नाही आहे. नाही हे स्वतःसाठी नसतंच, पण हे असं श्रेय घेतच नसते. जे करतात ते श्रेय घेत नसतात, ते दुसऱ्यांना त्याच्यामध्ये बनवत असतात ताई. ही काही लहान गोष्ट नाहीये. आणि हा सत्कर्माचा रस्ता चलो, त्याच्यावरून अनेक प्रकारचे लोक जावो, अनेक प्रकारे सगळ्यांनी ह्याच्याने आपण सगळे एकत्र येऊ आणि आपल्याला आपल्या काय आहे ह्या विचार, शंका, कुशंका सांगू. आणि सगळेच काही म्हणजे तेवढे हे हमेशा ज्ञानेश्वरी वाचणारे लोक ते म्हणजे पारायण वाचू शकतात. आमच्या सारख्याने कधी 1-2 वर्षाला कधी पान उघडून बघितलेलं आहे. पण आता इथून पुढे मी रोज ज्ञानेश्वरी वाचेन ताई, एवढं मात्र मी सांगते. आणि माझे 2 शब्द बोलून मी धन्यवाद आता ताई, खूप संपते. हो, आभार. जयाताई काहीतरी तुमचे सांगतात, आभार विद्याताई व्यक्त पण काहीतरी सांगतात. विद्याताई, जयाताई बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, बोला हा, जयते. हा, जय श्री कृष्ण सर्वांना. त्या ताई, मला त्यांचं नाव नाही माहित, त्यांचं वाचन छान झालं. रामदास दादांनी सूक्ष्म आणि अतिभव्याचं उदाहरण खूप छान सांगितलं. तर मला आता ह्यातली आवडलेली ओवी म्हणजे शेवटची 8वी नाही 7वी. अरे कोणी कोणा ते नमारी एतमेची हो सर्व संहारी, हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटित असे. म्हणजे आज पहिल्या अध्यायात अर्जुनाला जो विषाद झाला होता की मी माझ्या ममत्व होतं, म्हणजे की मी माझ्या चुलत भावांना, माझ्या चुलत आजोबांना मारत आहोत. आणि मग इथं कृष्ण त्यांना सांगत आहेत